नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 7वी जनरल सायन्स सामान्य विज्ञान आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट. बालमित्रांनो, आपत्ती म्हणजे काय? बघा, 2020 या वर्षी आपण वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देत आहोत. अगदी कोरोनाची सुरुवात झाली, त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, त्यानंतर आलेला पूर, काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी. तर या वेगवेगळ्या आपत्ती आपल्या समोर उभ्या आहेत, येत आहेत आणि आपण किंवा आपलं शासन या आपत्तींचं कशा प्रकारे व्यवस्थापन करत आहे हे आपण टीव्ही वरच्या बातम्यांमधून, पेपरमधील बातम्यांमधून जाणून घेत आहोत, हो ना? या चित्रात तुम्हाला दिसते अतिवृष्टी. अतिवृष्टीमुळे अखंड रस्ता बघा तुटलेला दिसून येतोय आपल्याला. तो ब्रिज जो आहे, त्या ब्रिजवर एक ब्रिज अख्खा काय झालेला आहे, वाहून गेलेला आहे. म्हणजेच अतिवृष्टीमुळे काय नुकसान होतं ते या चित्रात तुम्ही बघत आहात. त्यानंतर जंगलात लागलेले वणवे, भूकंप, या भूकंपामुळे सुद्धा कशा प्रकारे बघा रस्ता पूर्ण आणि तो रस्ता पूर्णच्या पूर्ण आपल्याला खचलेला दिसून येत आहे. वणवा लागतो, जंगलामध्ये आग लागते, अख्खं उभं जंगलच्या जंगल जळून खाक होऊन जातं. तर पुरामुळे होणारं नुकसान आणि त्यानंतर म्हणजे पूर ओसरल्यानंतर पुराचं पाणी घरामध्ये घुसतं, वाहनं, घरं, सगळी जमीनदोस्त होतात आणि पूर ओसरल्यानंतर सुद्धा येणारी रोगराई आणि विविध समस्या. तर बालमित्रांनो, आपत्ती म्हणजे काय? तर अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे समाजाची किंवा राष्ट्राची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात, डिझास्टर. काय होत आहे? अचानक उद्भवणारी ही संकट असतात. त्या संकटामुळे समाजाचं नुकसान होतच, पण त्याचबरोबर आर्थिक आणि सामाजिक हानी मोठ्या प्रमाणावर होते आणि या आपत्ती होत. आता या ज्या आपत्ती आहेत, या आपत्ती काही वेळेला आपण टाळू शकतो, तर काही आपत्तींमध्ये दक्षता घेणं, टेकिंग प्रिकॉशन्स इज नेसेसरी. आणि म्हणून या आपत्ती दोन प्रकारच्या असतात. कोणत्या बघा? तर नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती, नॅचरल डिझास्टर्स अँड मॅन-मेड डिझास्टर्स. नाउ डिअर फ्रेंड्स, both these disasters are related to each other. नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती या एकमेकांशी संबंधित असतात. नैसर्गिक आपत्ती येतच असतात, त्या थांबवणं आपल्या हातात नसतं, परंतु मानव निर्मित आपत्ती म्हणजेच आपण मानवाने जे काही बदल केलेले आहेत त्यामुळे आपण नैसर्गिक आपत्तीला एक प्रकारे आमंत्रण देत असतो, असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. बघा, नको पाहू अंत मेघराजा. का म्हटले मेघराजा? म्हणजेच काय? पाऊस.
बरोबर. पावसाला हा शेतकरी म्हणतोय बघा, आणि त्या शेतकऱ्याच्या मागे आपल्याला तडे गेलेली ही जमीन, भूमाता त्याला दिसत आहे. बालमित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पोषण या शेतीवर अवलंबून असतं, आणि म्हणूनच हा बळीराजा जणू काही त्या पावसाला सांगतोय, नको पाहू अंत मेघराजा. हे एक चित्र, आणि या चित्रात बघा, या चित्रात बघा, आणि या चित्रात बघा, या 2-3 चित्रांमध्ये जणू काही पावसाला या शेतकऱ्याने साथ घातली, आणि तो असा कोसळू लागला की त्याला आता सांगावं लागलं की आता तू थांब, कारण या ठिकाणी तो नाही म्हणून झालेली वाताहत, आणि या ठिकाणी तो कोसळल्यामुळे झालेली वाताहत. आता या दोन्ही आपत्ती आहेत. मग या आपत्ती कोणकोणत्या आहेत, आणि याला आपण कारणीभूत कसं आहोत? बघा, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, सुनामी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत. पण या नैसर्गिक आपत्तींसाठी काही मानवनिर्मित कारणं सुद्धा कारणीभूत असतात. दुष्काळ, ड्रॉट. मग बघा, दुष्काळामध्ये काय अवस्था होते? व्हॉट इज ड्रॉट ऑर फेमाईन? दुष्काळ म्हणजे काय? तर फेमाईन किंवा ड्रॉट असं त्याला म्हटलं जातं. एक्स्ट्रीम शॉर्टेज ऑफ फूड. ही चित्र खूप काही बोलून जात आहेत, हो ना? तर अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ होय. The condition that arises due to long-term and severe scarcity of food grains and water is called famine. So, the main famines can be very severe, or sometimes they are not so severe, they are minor. Now there are two types of famines: सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ. हे दुष्काळाचे दोन प्रकार आहेत: सिव्हिअर फेमाईन and मायनर फेमाईन. मग हा दुष्काळ किंवा या दुष्काळाची कारणं काय आहेत? बघा, सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? दुष्काळ म्हणजे बघा, ही परिस्थिती तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर येते. आता ही परिस्थिती का होते? तर ड्यू टू स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. बरोबर. तर दुष्काळाची परिस्थिती ही पाण्यामुळे उद्भवते. तर वर्षभर किंवा पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतामध्ये पीक पिकलं जात नाही. शेतामध्ये पीक आलं नाही तर खायला अन्न मिळत नाही. म्हणजेच काय झालंय? तर पाऊस नाही. ड्यू टू स्कॅर्सिटी ऑफ वॉटर, फेमाईन कॅन बी हॅपन. तर ड्रॉट, heavy rains and flood. So this is the main cause of drought or famine. Causes of famine आपण बघतो आहोत. So first of all that is aversion म्हणजेच drought. ज्या वेळेला खूप पाऊस पडतो किंवा अजिबात पाऊस पडत नाही, या दोन्ही प्रकाराने दुष्काळ येतो. कारण पाऊस पडला नाही तर प्यायला पाणी मिळत नाही, आणि पाणी प्यायलाच जर नसेल तर शेतीला पाणी कुठून उपलब्ध होणार? पर्यायाने शेतामध्ये पीकही येत नाही आणि
अन्नाची व पाण्याची कमतरता निर्माण होते. सिमिलरली, ड्यू टू हेवी रेन्स अँड फ्लड, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, पूर आला, तर शेतातील सगळं धान्य किंवा सगळं पीक वाहून जातं. All the crops getting washed away due to this flood, and therefore there is a scarcity of grain. Similarly, this water is there, but that water cannot be stored, and therefore there is a scarcity of water and grain, and in it, the drought and heavy rains, these are the causes of famine. तर अशा प्रकारे अवर्षण आणि अतिवृष्टी ही दुष्काळाची कारण होऊ शकतात. त्यानंतर अटॅक ऑफ पेस्ट, लोकस्ट or diseases of crops. This is also a cause of famine. लोकस्ट म्हणजे टोळधाड, तुम्हाला दिसते बघा, अचानक टोळधाड येते आणि ही टोळधाड क्षणार्धात सगळं पीक उद्ध्वस्त करून जाते. शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही. सो ड्यू टू दिस अटॅक ऑफ लोकस्ट, all the grain can be get vanish in a minute of span of minutes or in a minute. Similarly, sometimes there are diseases on crops, and due to this all the crops in the field get destroyed or get damaged, and this is also a cause of famine. पिकांवर पडलेल्या रोगामुळे किंवा टोळधाडीमुळे अशा प्रकारे शेतातील पीक नाहीसं होतं आणि अन्नाचा तुटवडा भासतो. त्याचबरोबर कोल्ड वेव्हज आर फॉग, थंड हवा किंवा धुके. अति थंड हवेमुळे सुद्धा पिकांचा नायनाट होऊ शकतो, पिकांची काळजी घेता येत नाही. त्याचबरोबर धुक्यामुळे सुद्धा पिकांवर विविध प्रकारचे रोग येतात आणि त्यामुळे अन्नाची कमतरता भासू शकते. सो थंड हवा आणि धुके हे सुद्धा दुष्काळाचं एक कारण होऊ शकतं. सो द नॅचरल कॉजेस ऑफ ड्रॉट, दुष्काळाची नैसर्गिक कारणं कोणकोणती आहेत? फर्स्ट ऑफ ऑल, हेवी रेन, देन diseases of crops, attack of locusts, attack of pests, cold waves, storms. These are all natural causes of famine. दुष्काळाची ही नैसर्गिक कारणे आहेत. त्याचबरोबर उंदीर, घुशी यासारख्या प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश, भूकंप याच्यामुळे सुद्धा दुष्काळ येऊ शकतो. तर ही दुष्काळाची नैसर्गिक कारणं आहेत. त्याचबरोबर दुष्काळाची मानव निर्मित कारणे कोणती आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल, वॉर. दुष्काळाच्या मानवी कारणामध्ये युद्ध हे एक महत्वाचं कारण आहे. युद्धामुळे ज्या देशांमध्ये ही युद्ध होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी होते आणि त्यामुळे असलेली संपत्ती, असलेलं सगळं धान्य हे त्यामध्ये वापरलं जातं किंवा युद्ध बराच काळपर्यंत लांबलं तरी सुद्धा योग्य प्रमाणात पिकं घेतली जाऊ शकत नाहीत. इतरही कारणं निर्माण होतात आणि त्यामुळे दुष्काळाला आमंत्रण दिलं जाऊ शकतं. इंटरनल अनरेस्ट म्हणजेच अंतर्गत अशांतता. जर देशामध्ये अंतर्गत अशांतता असेल तर त्याचा परिणाम म्हणजेच पॉलिटिकल इश्यूज असतील, राजकीय काही वाद असतील तर त्याचा परिणाम हा फूड प्रोडक्शनवर होऊ शकतो आणि शेतकऱ्याला योग्य प्रकारे
त्याच्या गरजा पूर्ण न करता आल्यामुळे पिकं सुद्धा त्या प्रमाणात तयार होणं शक्य होत नाही आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऍब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव असेल तरी सुद्धा योग्य प्रकारे धान्याची ने-आण करता येत नाही आणि दुष्काळाला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजेच अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, लोकसंख्येची बेसुमार वाढ हे दुष्काळाचं एक मानवनिर्मित कारणापैकी अत्यंत महत्वाचं कारण आहे. कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी तेवढ्या प्रमाणात अन्नधान्य निर्मिती न करू शकल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती ओढवते आणि ही दुष्काळाची परिस्थिती या लोकसंख्या वाढीमुळे अनंत काळापर्यंत चालू शकते. सो these are the man-made causes of famine. हे आहेत आपले वेगवेगळे खंड, कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. देअर आर 7 कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. 7 खंड आहेत आणि त्यापैकी जगामध्ये विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी मोठ्या प्रमाणावर होत असते. प्राणहानी, वित्तहानी होत असते. त्यामध्ये आशिया हा जो खंड आहे, सो आशिया, जगातील आशिया हा खंड प्रमुख दुष्काळग्रस्त खंड आजपर्यंत ठरलेला आहे. सो आशिया has turned out to be the most famine affected continent of the world so far. तर या सगळ्या जगातील खंडांपैकी आशिया हा प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरलेला आहे. त्यापैकी बहुतांश दुष्काळ अवर्षण प्रवण व पूरग्रस्त प्रदेशात पडलेले आहेत आणि जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारत व चीन मधील दुष्काळ हे प्रमुख आहेत. आशिया खंडातील भारत आणि चीन हे 2 देश या दुष्काळामध्ये, अगदी भीषण दुष्काळ या 2 देशांमध्ये पडलेले आपल्याला आजपर्यंत दिसून येतात. बघा, आपल्या महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रातील पाणी टंचाई, बघा दरवर्षी आपण अशा प्रकारे हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पूर्ण राज्यभराचं. मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर जेमतेम मार्च पर्यंत आपल्याला पाणी पुरवठा होतो, नियमित पाणी पुरवठा होतो आणि मार्च नंतर हळूहळू पाणी कपात केली जाते. बरोबर. तर दुष्काळ आपण बघितला. कोरडा दुष्काळ जो आहे हा दुष्काळ अनेक वर्षांपर्यंत लांबतो. सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला किंवा सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल तर कोरडा दुष्काळ पडतो. मग या अशा ठिकाणी शेतीच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण नसतं किंवा गरजेपेक्षा जास्त तापमान असेल तर सगळी पिकं करपून जातात, झाडं कोरडी पडतात, जंगलामध्ये वणवे लागतात आणि जमीन पार ओसाड होऊन जाते. नद्या, विहिरी, तलाव कोरडे पडतात. प्राणी, माणसे यांना सुद्धा पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. अशा जमिनीवर पिकं उगवणं हे तर खूप कठीण होऊन बसतं. तर अशा प्रकारे हा कोरडा दुष्काळ सुद्धा खूप मोठ्या समस्यांना तोंड देतो. मग या दुष्काळासाठी आपण काय करू शकतो? ऍज अ ह्युमन बीइंग, व्हॉट वी कॅन डू? आर वी रिस्पॉन्सिबल फॉर दिस फेमाइन? येस, आपणच या दुष्काळाला जबाबदार आहोत आणि म्हणून ह्या दुष्काळाची जबाबदारी आपण घेऊन आपण काय करू शकतो? तर पहिलं म्हणजे पाण्याचा गैरवापर टाळणे. अवॉइड मिसयूज ऑफ वॉटर. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला?
Overpopulation is also a main cause of this drought. So what we can do? लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे. Control population growth. So large scale population can give rise to this drought. So for controlling this population, it is in our hand. So लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा दुष्काळाला वाचवण्यासाठी मानवाने करण्याचं एक पाऊल आहे. सॉइल इरोजन, जमिनीची धूप थांबवणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. कमीत कमी जमिनीतून पिकं काढणं, पिकांसाठी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करणं, ग्राउंड वॉटरचा कमीत कमी उपसा करणं, या प्रकाराने आपण मातीचं किंवा जमिनीची धूप थांबवू शकतो. तर दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पाण्याचा नियोजनपूर्वक वापर किंवा पाण्याचा पुनर्वापर करणे, स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे, हार्वेस्टिंग वॉटर ॲट लोकल लेवल अँड प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे, प्लांटेशन ऑफ ट्रीज, तसंच वृक्षतोड थांबवणे, डिफॉरेस्टेशन, हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे, मेकिंग appropriate changes in plans taking into account the weather forecast. तर अशा प्रकारे आपण दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न करू शकतो. पाण्याचा नियोजनपूर्वक वापर, वॉटर हार्वेस्टिंग, जलसंधारण, प्लांटेशन ऑफ ट्रीज, वृक्ष लागवड आणि थोडासा हवामान बदलाचा अंदाज घेणं. बघा, पाण्याचा नियोजनपूर्वक वापर म्हणजेच पावसाचं पाणी त्याचा योग्य प्रकारे वापर करणे, तसंच वापरलेल्या पाण्याचा पुन्हा पुनर्वापर करणे, रियूज. बघा, बिल्डिंग मध्ये पाणी, पुन्हा ते बिल्डिंग मधून वापरलेलं पाणी, ट्रीटेड वेस्ट वॉटर, आणि मग त्याचा योग्य प्रकारे उपयोग करणे. नेक्स्ट, वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचं पाणी योग्य प्रकारे साठवणे, वृक्ष लागवड, प्लांटेशन, आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप थांबवणं, वृक्षतोड थांबवणं आणि नियोजन बदल करणे. तर हे झाले दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण करू शकणारे उपाय. बघा, काही घोषवाक्य. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न. संकल्प करूया, थेंब थेंब वाचवूया, जीवसृष्टी वाचवूया. पुढची आपण आपत्ती बघणार आहोत, ढगफुटी. तर ढगफुटी म्हणजे काय? बघा, ढगफुटी म्हणजे काय होतं? टाकीचा संपूर्ण जर नळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल त्याप्रमाणे ही ढगफुटी होते. फक्त या ठिकाणी का बघा, टाकीचा तळ निघाला तर पाणी कसं पडेल कल्पना करा. या ठिकाणी कित्येक मैल पसरलेला हा पाण्याचा असा ढग असतो आणि त्यामध्ये अब्जावधी गॅलन पाणी भरलेलं असतं आणि ते पाणी पूर्णपणे खाली कोसळतं. दिस इज नथिंग बट क्लाउड बर्स्ट. बघा, ढगफुटी म्हणजे काय? तर काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता जमिनीच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते. आता साहजिकच ही
ती वाफ परत त्या ढगात गेली, त्यामुळे तो ढग अतिरिक्त भार घेऊन पुढे पुढे जातो. म्हणजे त्या ढगामध्ये असलेली वाफ आणि परत ही खालून गेलेली, जमिनीवरून गेलेली वाफ. आणि अशा वेळेला जर त्यांच्या मार्गात एखादा ढग, मोठा डोंगर आलाच, त्यावर ते अजून फुटतात आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यालाच ढगफुटी असे म्हणतात. बघा कशा प्रकारे ही ढगफुटी होते. शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या मोठ्या किंवा लहान अशा भूभागावर सुमारे 10 मिलीलीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात हा पाऊस पडतो. याला ढगफुटी असे म्हणतात. सव्वीस जुलै 2005 रोजी मुंबईत अशा प्रकारे ढगफुटी झालेली होती. आतापर्यंत झालेल्या ढगफुटी आपण बघूया. 6 ऑगस्ट 2010 रोजी जम्मू काश्मीरच्या लेह लडाख भागामध्ये ढगफुटी झाली होती आणि लेह शहराचे पूर्ण नुकसान झाले होते. आणि 2013 मध्ये उत्तराखंड या ठिकाणी पण अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात ढगफुटी झालेली होती. या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी होऊ शकते. पुढची आहे आपत्ती महापूर, फ्लड. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, माणसं, वाहनं, घरं पूर्णपणे यामध्ये आपल्याला बुडलेली दिसून येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा जास्त पाऊस पडतो त्यावेळेला नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते आणि नदीचं पाणी सुद्धा पुन्हा शहरात येतं. यालाच पूर असे म्हणतात. तर पावसामुळे किंवा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेला धरणाचे दरवाजे सुद्धा उघडले जातात आणि या धरणातील पाण्याचा विसर्ग म्हणजे हे पाणी जे बाहेर सोडलं जातं त्यावेळेला नदीचं पाणी प्रमाणाबाहेर वाढतं आणि हे पाणी जेव्हा गावामध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं त्या स्थितीला पूर असे म्हणतात. तुम्हाला चित्रात दिसते बघा, घरं, झाडं सगळी बुडलेली आहेत आणि कशा प्रकारे होडीतून मार्गक्रमण करावं लागत आहे. या महापुराचे परिणाम काय काय होतात? सर्वात पहिलं म्हणजे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते, जमिनीची धूप होते, पिकांचे अमाप नुकसान होते कारण पिकही त्या पाण्यात पूर्णपणे वाहून जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर ओसरल्यानंतर आजार, रोगराई यामुळे आरोग्य खालावते, विविध प्रकारचे रोग निर्माण होतात आणि त्यामुळे पुन्हा परत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. बघा, महापूर जेव्हा येतो त्यावेळेला कशा प्रकारे परिणाम होतात आणि हल्ली तर आपण बघतो आहोत तापमानातील बदलामुळे या महापुरासारख्या परिस्थितीला आपल्याला सतत वारंवार तोंड द्यावं लागतं. अगदी अलीकडेच झालेलं निसर्ग चक्रीवादळ असू दे, त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस असू दे, आणि या महापुरांमुळे पूर्ण पिकं नाहीशी होतात आणि त्यामुळे पुन्हा परत दुष्काळाची परिस्थिती येऊ शकते. मग त्यासाठी महापुरावर आपण काय करू शकतो? संरक्षणात्मक उपाययोजना कोणकोणत्या केल्या जातात? प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड्स. डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे, कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटेनियस रिजन्स. कारण डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, मग अशा ठिकाणी जर धरणं बांधली तर त्या धरणांमध्ये पाणी अडवलं जाऊ शकतं आणि मग हे पाणी गावामध्ये किंवा आजूबाजूच्या प्रदेशात येण्यापासून आपण
थांबवू शकतो. पाझर तलावाची निर्मिती करणे, कन्स्ट्रक्शन ऑफ पर्कोलेशन टँक्स. तर पर्कोलेशन टँक, पाझर तलाव, काय केलं जातं बघा. पर्कोलेशन टँक अशा प्रकारे ग्राउंड वॉटर मध्ये वाढ केली जाते. या पर्कोलेशन टँक मुळे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे पाझर तलाव या ठिकाणी निर्माण केले जातात. आर्टिफिशियली क्रिएटेड सरफेस वॉटर बॉडी सबमर्जिंग इन इट्स रिझर्वॉयर अ हायली परमिएबल लँड. जास्तीत जास्त भाग हा त्यामध्ये आणून जमिनीच्या खाली असलेलं जी वॉटर लेवल आहे ती आपण पुन्हा वाढवू शकतो, त्याच्यामध्ये वाढ करू शकतो. पाझर तलावाच्या सहाय्याने आपण ग्राउंड वॉटर ह्याचं ग्राउंड वॉटर लेवल मध्ये आपण वाढ करू शकतो. आणि जे पाणी बाहेर वाहून जाणार आहे ते पाणी जमिनीमध्ये जिरवून त्या पाण्याचा उपयोग आपण भविष्यामध्ये करणं शक्य होऊ शकतं. नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे, मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. आता अशा प्रकारे नद्यांचा जर गाळ आपण काढला आणि नद्यांचं पात्र जर रिकामं केलं, फ्लॅट केलं, तर काय होईल. ज्या वेळेला हे पात्र भरलं जातं बघा, मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये असणारी मिठी नदीचं पात्र दिवसेंदिवस लहान होत चाललेलं आहे. आणि या लहान झालेल्या पात्रामुळे काय झालेलं आहे, लगेच पाऊस जरी थोडासा पडला, थोडा जास्त पडला तरी लगेच हे नदीचं पात्र भरतं आणि नदीमधलं पाणी शहरामध्ये परत फिरतं आणि त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होते. तेच या नद्यांचं पात्र जर आपण सरळ केलं, खोल केलं, तर त्यामुळे पाणी जास्तीत जास्त या नदीच्या पात्रात राहू शकेल आणि आपण पुराच्या संकटापासून वाचू शकू. सो मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. आणि महत्वाचं म्हणजेच नवीन जंगल लागवड करणे, कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट. याच्यामुळे काय होतं बघा, झाडांची मुळं मोठ्या प्रमाणावर पाणी शोषून घेतात. वॉटर इज टेकन थ्रू द रूट्स अँड सो लेस एंटर्स द रिव्हर. आणि त्यामुळे काय होतं, कमी पाणी हे नदीच्या पात्रात जातं. झाडांची मुळं जास्तीत जास्त पाणी शोषून घेतात. परिणामी नद्यांमध्ये जाणारं पाणी जे आहे ते पाणी या झाडांच्या मुळांनी शोषून घेतलं जातं. त्याचबरोबर ट्रीज इंटरसेप्ट द रेन. आणि त्यामुळे आपल्याला नवीन जंगल लावल्यामुळे महापुरापासून आपण एक प्रकारे संरक्षण करू शकतो. जोडणे, कनेक्टिंग रिव्हर्स. महानदी, गोदावरी, कावेरी या नद्या जोडल्यामुळे एक प्रकारे आपण पाणी जे आहे ते त्या पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग करू शकतो आणि शहरात म्हणजेच आजूबाजूच्या प्रदेशात जे पाणी शिरतं त्या पाण्याला वाचवून त्या पाण्याचा योग्य विनिमय करता येणं शक्य होऊ शकतं. तर अशा प्रकारे या दुष्काळ, महापूर, ढगफुटी या वेगवेगळ्या आपत्ती आणि त्या आपत्तीला थोड्याफार प्रमाणात मानवी जो कारभार आहे, मानवाने लावलेले वेगवेगळे शोध आहेत ते कारणीभूत आहेत. तर त्यासाठी आपणच आता आपल्या नियोजनात बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात आपण आज काय शिकलो. आपत्ती म्हणजे काय, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे समाजाची किंवा राष्ट्राची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशी संकटे म्हणजे आपत्ती होय. दुष्काळ, अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दुष्काळाचे दोन प्रकार पडतात, सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ. आणि ढगफुटी, शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीलीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो, याला ढगफुटी असे म्हणतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर